चला नमस्कार विद्यार्थ्यांनो। तर आता या ठिकाणी ॲग्री एमपीएससी फॉरेस्ट एमपीएससी संदर्भात आपण प्रचंड मोठी अशी ऑफलाईन टेस्ट घेतोय, जो की महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग असेल। आणि हा जो प्रयोग होणार आहे तो थेट एसबी कॉलेजला होणार आहे। एसबी कॉलेज तुम्हाला माहित असेल जिल्हा परिषदच्या बाजूला आहे, औरंगपुरामध्ये एसबी कॉलेज आहे। हे लोकेशन सगळ्यांना माहित आहे। तर त्या संदर्भात काय मी नेम सांगणार आहे, 2 ते 3 मिनिटात हे नेम सांगून होतील। उगाच व्हिडिओ स्किप वगैरे करू नका। उगाच काहीतरी तुम्ही निमार्ध ज्ञान गेल्यागत ऐकून घेणार आणि परत 17 वेळा कॉल करणार, असा सिस्टम नको। म्हणून पहिल्यांदाच संपूर्णतः या ठिकाणी ही जी माहिती आहे ती माहिती ऐकून घ्या। तर बघा, पहिला विषय असा आहे की आपण ही ऑफलाईन टेस्ट घेणार आहोत। ही टेस्ट घेण्याचा नेमका उद्देश काय आहे, हा उद्देश तुम्हाला सांगतो। उद्देश नंबर 1 जर आपण पाहिला तर बघा, ठीक आपण ही टेस्ट ठेवतोय 11 डिसेंबरला आणि परीक्षा आपली आहे 17 डिसेंबरला। त्याच्यामुळे ह्या टेस्ट मध्ये ही टेस्ट आपली जी असणार आहे ती एसबी कॉलेजला असणार आहे। कुठं असणार आहे? एसबी कॉलेजला। जसं आपल्या परीक्षेमध्ये असतं की एका हॉलमध्ये 24 स्टुडंट, एका बेंचवर 1 स्टुडंट, आणि त्यानंतर एखाद्या शाळा स्कूलमध्ये आपली परीक्षा ज्यावेळेस असते त्यावेळेस तिथल्या ज्या समस्या असतात की जसं की आपण पाहतो की गोल रंगवाय गेलो, अचानक पेन त्या ह्याच्यात घुसून जातो का तर खाली बेंच तुटलेली असते। त्यानंतर आपण बघतो की बसायला कधी कधी कम्फर्टेबल नसतं। म्हणजे एक्झामचा जो ही प्रेशर आहे, हा सगळा प्रेशर जो आहे तो आपल्याला तिथल्या वातावरणामुळे तयार होत असतो। आणि ह्या प्रेशरमुळे आपण परीक्षेत काही सिली मिस्टेक करून बसतो। आणि म्हणून तुम्ही ज्या काही चुका करणार आहे परीक्षेमध्ये, ह्या चुका सुधारायला जवळजवळ 1 आठवडा वेळ मिळणार आहे। हा पहिला विषय लक्षात घ्या। दुसरा मुद्दा असा आहे की जसं आयोगाचा पॅटर्न राहतो सेम ॲज इट इज आयोगानुसार या ठिकाणी तुम्हाला येताना म्हणजे तुमचं हॉल तिकीटच घेऊन या, त्यानंतर जो रोल नंबर आहे तो त्याच्यावरचा त्यावरती टाका। म्हणजे आपण जे कल्चर डेव्हलप करणार आहे ते पूर्णपणे आयोगानुसार करणार आहे। आता हे करण्याचं कारण म्हणजे काय असतं बघा, समजा आता वर्ल्ड कपची मॅच कुठे होती? ऑस्ट्रेलियामध्ये होती। तर काय करतात सांगा ना, ते ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही जावा आणि तिथं एक 15-20 दिवस राहा, तिथल्याच ग्राउंडला प्रॅक्टिस करा, तिथल्या वातावरणाला सूट होईल तुम्हाला, आणि मग तुम्ही तिथं वर्ल्ड कप खेळायला सुरुवात करा। नाहीतर का भारतात ग्राउंड नाहीत का? एका रात्रीत ऑस्ट्रेलियात विमानानं पोहोचणार आहे ना। पण तसं का केलं जात नाही का तर त्या वातावरणात या ठिकाणी सर्वाइव्ह होणं गरजेचं असतं। आणि म्हणून तुमच्या ही जी परीक्षा आहे ही परीक्षा त्याच प्रकारे आपण घेणार आहोत। एकदम पूर्ण एन्व्हायरमेंट आपण जे आहे हे कसं करणार आहे तर एज इट इज आयोगाचं करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या प्रेशर मध्ये काय होतं तर 8 ते 10 प्रश्नाच्या या ठिकाणी सिली मिस्टेक होऊन जातात। आणि ह्या सिली मिस्टेक ज्या आहेत ह्या आपला रिझल्ट घालवतात। म्हणजे ह्या टेस्टमुळे जवळजवळ तुम्हाला 8 ते 10 प्रश्नाचा डायरेक्ट बेनिफिट होणार आहे का तर त्या चुका सुधारायला संधी मिळते। म्हणजे आता बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला काय म्हटलं की बाबा आपण ऑनलाईन पास टेस्ट घेईल, पण त्यानंतर आपल्याला माहित आहे की आपल्याला इग्नाइट अकॅडमीनं खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला। त्याच्यामुळे आपण म्हणलं की चला टेस्ट ऑफलाईन पण ठेवूयात आपल्या। आपण ऑफलाईन टेस्ट 2 घेतल्या। पहिल्यांदा मला वाटलं की लोकमान्यचे आपले 2 हॉल आहेत ते कामी येतील, पण तिथेही जागा पुरेना। मग त्यानंतर आपण तिसरा हॉल घेतला, त्यानंतर परत तेही पुरेना, मग आपण त्यानंतर चौथा हॉल घेतला, आणि आता काय, आता तर कॉलेजच घेतलेलं आहे। म्हणजे बघा, तुम्हाला जे कमिटमेंट करतोय आपण, हे कमिटमेंट आपण केलं त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त देण्याचा प्रयत्न करतोय। जवळजवळ आपल्या टीमचे या ठिकाणी 1 लाखभर रुपये खर्च झाले सगळ्या सिस्टम मध्ये, पण काय हरकत नाही। ही सगळी इन्व्हेस्टमेंट कशासाठी आहे, या ठिकाणी तुमचा रिझल्ट आला पाहिजे त्याच्यासाठी। आणि त्या गोष्टीनुसार हे निशुल्क आहे, ह्यासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही। पण तुमच्याकडून आम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत तर एक गोष्ट सांगतो की या टेस्टचं रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑफलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। कसं? ऑफलाईन। पूर्वी आपण ऑनलाईन गुगल फॉर्म टाकायचो आणि ऑनलाईन गुगल फॉर्म टाकला की धुळ्याचा पोरगा फॉर्म भरायचा। आता तो परीक्षेला इथे येणार आहे का? नाही, पण फॉर्म भरायचा। आणि हिथली पोरं परीक्षेच्या टायमाला हाकलून द्यावं लागले आपल्याला, बरोबर आहे ना? हे फॉर्म म्हणते म्हणजे ते मॅच नाही झालं। म्हणून आता काय करतोय बघा, आपण लोकमान्य जी अभ्यासिका आहे आपली, या ठिकाणी जो आपला हॉल आहे लोकमान्य कानपटे हनुमान मंदिराच्या शेजारी हा लोकमान्यचा आपला हॉल आहे। त्या ठिकाणी 88 30 आपण पाहतो 56 80 81 हा नंबर आहे। तर या ठिकाणी गौरव असेल, इथं कोण असेल? गौरव असेल। आणि गौरवकडे तुम्ही जायचं आहे
आणि ठीक उद्या सकाळी 10 वाजल्यापासून, उद्या सकाळी किती 10 वाजल्यापासून ते या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी आपली नावं जमा करा आणि तिथं एक तुम्ही फोटो घेऊन जावा तुमचा, एवढं तुम्हाला करणंच आहे. एक फोटो आणि नाव गौरवकडे द्यायचं, तो फॉर्म गौरव तुमच्याकडनं बनवून घेईल. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. आणि हे केल्यानंतर बघा हे पूर्ण तुमचं रजिस्ट्रेशन झालं की त्याच विद्यार्थ्यांना अलाव केलं जाईल. आपल्याकडे 480 सीट आहेत, पण त्यातले आपल्याला काय सीट या ठिकाणी MEHच्या स्टुडंटला द्यावे लागणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या वाट्याला 280 सीट आहेत. म्हणजे जे विद्यार्थी पहिल्यांदा येऊन फॉर्म भरणार आहेत त्याच विद्यार्थ्यांना इथं एंट्री मिळणार आहे. हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ह्या सूचना तुम्हाला लक्षात आल्या असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.